मनापासून ब्राह्मणवाडा परिसर आणि सचिन भाऊ युवा मंच यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी बैलगाडा शर्यत भरवली, पण ती विकासाची बैलगाडा शर्यत भरवली। म्हणजे तुम्हाला माहीत असेल की बारी करायची तर ती 11 सेकंदाची बारी झाली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी बारी झाली पाहिजे, म्हणजे गतीनं बारी झाली पाहिजे। तर तसा विकासाचा जो धोरण आहे तो संपूर्ण मतदारसंघात उडवला आपण। आणि 2019च्या आधीची तालुक्याची परिस्थिती आणि 2024ची तालुक्याची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे। आणि त्यामुळं माझ्या सर्व मित्रपरिवारानं जे काही माझे हितचिंतक आहेत त्यांनी माझ्यावर प्रेम करतायत त्यांनी आणि सचिन भाऊ नरवडे युवा मंचने हा जी विकासाची बैलगाडा शर्यत भरवली त्यांचं मनापासून आभार मानतो। आपल्या तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून अनेक विकास कार्य, परंतु असे काही विरोधक आहे का ते तुमच्यामध्ये राहून देखील आज विरोधामध्ये गेले, त्यांना भावी निवडणुकीचे म्हणजे डोळे लागलेले आहेत, याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर 2019ला आमदार किरण लहामटे आधी जिल्हा परिषद सदस्य होता, 4-5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, म्हणजे पहिले 18 महिने नंतरचे 24 महिने। आणि त्याच्या आधीचा जो कार्यकाळ आहे तो मी मनसेचा तालुका अध्यक्ष असेल किंवा बाकी आधी कम्युनिस्ट पक्षात काम केलं, शिवसेनेत काम केलं, तर असा माझा कार्यकाळ। परंतु तसं पाहिलं तर मी आर्थिकदृष्ट्या एक सर्वसाधारण व्यक्ती आणि मग हा सर्वसामान्य माणूस जर तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर बऱ्याच जणांना डोहाळे लागणं साहजिक आहे। आणि त्यातल्या त्यात आता संध्या आहेत, वेगवेगळे पक्ष, नवीन पक्ष, त्यामुळं साहजिक आहे की त्यांना डोहाळे विकासाचे आपल्या निवडणुकांचे डोहाळे लागलेत। पण यातला सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येकाची कार्यक्षमता पाहिली जाणार, जनतेला विकास पाहिजे आहे। याच्या आधी ज्यांना संधी दिली किंवा जे राजकारणात होते मग सत्ताधारी विरोधक, तर त्यांची सगळ्यांची परिस्थिती जनतेला माहीत आहे। मिलूजुली भगतचे जे राजकारण आहे ते फार काळ टिकणारं नसतं, तसं अकोले तालुक्यात 40 वर्ष टिकलं, पण इथून पुढे तशी परिस्थिती राहणार नाही। ज्यांना निवडून टाकले त्यांना जनता निवडून टाकणार आहे। जनतेच्या विश्वासाला जो पात्र होणारे कामं, जनतेला कामं पाहिजे, प्रशासन गतिमान पाहिजे, लोकांमध्ये भेटणारा नेता पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी जो पूर्ण करेल त्याच्या मागे जनता उभी राहणार आहे। मला वाटतं की आज मायबाप जनता जो विश्वास माझ्यावर दाखवते तर त्याच्यामुळे मी समाधानी आहे। आणि माझ्यावरती जे प्रेम करते त्याच्यातून उत्तरदायी होण्यासाठी अजून कसं आत्तापर्यंत 1700-1800 कोटीचा निधी अकोले तालुक्यात आणलाय, अजून काही निधी आणता येतोय का, शेवटच्या टप्प्यापर्यंत 2000 कोटीच्या पुढे आपण निघून जातोय का, असा माझा प्रयत्न असणार आहे। खऱ्या अर्थानं माझा पठार भाग हा तालुक्याच्या शेवटच्या टोकाकडील भाग आहे। ह्या भागाकडे आजपर्यंत माझ्या आमदारांनी कधी लक्ष दिलं नाही। अनेक विकास कामांपासून, मूलभूत सुविधांपासून माझा पठार भाग वंचित राहिला आणि 2019 पासून साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं ह्या पठार भागाला विकास काय असतो, निधी काय असतो, विकास कामं काय असतात ही माहिती पडली। आज आपण पाहत आहे तर प्रत्येक गावाला पठार भागातील 1-1 कोटीच्या वरती, 2-2 कोटीच्या वरती निधी आहे। त्या अनुषंगानं आम्ही खऱ्या अर्थानं आज सचिन भाऊ नरवडे युवा मंच असेल, कमला माता ट्रस्ट असेल, यांनी सर्वांमध्ये आमदारांची विकासाची बैलगाडा शर्यत आज या ठिकाणी होईल। तर यापुढची जी विकासाची बैलगाडी जी आहे ती कशा प्रकारे ही निश्चितच विकासाची बैलगाडा शर्यत आहे। आपण बघितलं असाल 2019ला ज्यांनी 40 वर्ष ह्या शर्यतीत भाग घेतला त्यांना मागे सारून साहेबांनी फायनल पटकावली आणि 2019ला प्रचंड 1,13,400 मतांनी विजय मिळवला। त्यामुळे निश्चितच 2024ला त्याहीपेक्षा अधिक मताधिक्यांनी साहेब निश्चितप्रमाणे विजयी होतील आणि विकासाची भरपूर मोठ्या प्रमाणात कामे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतील।